जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. तुमचं मॅथ बाय अजय सर अमरावती यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहे जिल्हा स्टेडियमवर झालेला राजपूत सरांचा पेपर. त्यामध्ये आपण गणित आणि बुद्धिमत्तेचं स्पष्टीकरण बघू. तर बघा, त्यामध्ये क्वेश्चन दिलेला आहे पहिला, की काय म्हणते 0.7चा स्क्वेअर काय आहे, 0.7चा स्क्वेअर भागिले काय आहे 0.343 बरोबर आहे म्हणते. हे कायच्या बरोबर आहे म्हणते 0.7चा आपल्याला कायची याची व्हॅल्यू क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू काढायची याच्यातनी भागिले काय आहे म्हणते 0.49चा क्यूब. हे आता आपल्याला ह्या क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू काढायची आहे याची. ठीक आहे ना. मग आता कसं सॉल्व करायचं बघा. आता हे काय करायचं, आता हे 7 पॉईंट काय 0.7 आहे, हे काय याले कन्वर्ट करायचं. काय तर हे पॉईंट आहे, तर एक पॉईंट कापला तर तो काय एक शून्य वाढून जाते खाली, तर मग काय होणार ते 710 होणार. आणि याचा काय विचारला स्क्वेअर भागिले काय आहे आपल्याला काय आहे 0. की जेवढे शून्य आहे 343 असं लिहून घ्यायचं. आता किती शून्य आहे, किती पॉईंट नंतर हे आहे, किती पॉईंट नंतर संख्या आहे 1 2 3, तर तेवढं काय खाली शून्य लावून द्यायचं. ठीक आहे, लावून दिले. आता हे कायच्या बरोबर आहे, इथं पण एक पॉईंट आहे, तर एक पॉईंट खाली घेऊन घ्यायचा आणि याची काय व्हायची आपल्याला याची क्वेश्चन मॅथची व्हॅल्यू विचारलेली आहे. आणि इथं भागिले काय आहे 0.49 भागिले काय 2 पॉईंट आहे, तर खाली 2 शून्य घ्यायची, त्याचा काय करायचा क्यूब. याचा आपल्याला व्हॅल्यू विचारलेली आहे. आता बघा, आता हे काय, आता याचा आता स्क्वेअर करायचा. आता स्क्वेअर दिलेला आहे, तर 7चा स्क्वेअर करायचा. 7चा स्क्वेअर येते 49 भागिले 10चा स्क्वेअर 100. आता हे काय करायचं, गुणाकार करायचा. आता हे संख्या वरतं जाते, गुणाकार करतो. आता जेव्हा भागाकारले आपण गुणाकारमध्ये कन्वर्ट करतो, तर खालची संख्या वरतं जाते, वरची संख्या खाली येते. तर मग काय जाणार आहे, वरतं 1000 जाणार, खालचं काय येणार 343 येणार. ठीक आहे. आता काय होणार 49 याला डायरेक्ट भाग देऊन जायचं. 49 किती वेळा किती याच्यात भाग जाते, डायरेक्ट 7नं भाग जाते. किती 49 7 किती होते 343 होते. 49 7 343. आता हे 100नं काय 100 कॅन्सल झाली. इथे व्हॅल्यू किती आली 710 आलेली आहे. किती आहे व्हॅल्यू 710 आलेली आहे. आपल्याला पण इथं काय व्हॅल्यू पाहिजे, इथं पण 710च व्हॅल्यू पाहिजे. तर त्याच्यासाठी आपल्याला क्वेश्चन मार्कचं हे पाहिजे. तर मग किती घ्यावं लागेल आपल्याला 710. आता हे याचं काय करावं लागेल आपल्याला क्यूब करावं लागेल. आता गुणाकारमध्ये कन्वर्ट करायचं. याचा काय क्यूब आहे, तर काय 3 वेळा 100चा गुणाकार करून घ्यायचा. ठीक आहे, केला भागिले काय आहे 49चा 3 वेळा गुणाकार करून घ्यायचा. 49 गुणिले 49. आता भाग द्यायचा. ज्यानं भाग देते ते देऊन द्यायचा. आता 10नं 0 0 कॅन्सल झाले. 7 1 7 7 7 49. ठीक आहे. आता वरतं किती शून्य आहे बघायचा. 1 2 3 4 5 किती आहे 5 शून्य आहे. आणि इथे किती आहे 7 किती आहे का 7 49 करते 7 7 49 एक आहे 7 7 49. वरतं किती खाली किती 7 आहे 1 2 3 4 5. वरतं किती शून्य आहे 1 2 3 4 5. म्हणजे वरती 5 शून्य आहे. ते काय आहे 10ची पॉवर वटे काय आहे 10ची पॉवर 7. म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे आपल्याला. वरती 5 शून्य आहे, काय 10 गुणिले 10 गुणिले 10 म्हणजे 5 वेळा आहे. आणि खाली 10 गुणिले 10 गुणिले 7 7 वेळा आहे. आपल्याला विचारला काय याचे हेच दिलेलं आहे. आणि तिथे किती दिलेलं आहे वरतं. मग आपल्याला हे क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू विचारली होती. तर मग किती आहे क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू किती दिलेली आहे इथं 5. तर मग आपला ॲन्सर किती आहे 5 राहणार आहे. ॲन्सर किती राहणार आहे 5. आपल्याला तिथं ॲन्सर किती दिलेला आहे मग बघायचं. काय आहे 10⁻7. तर हे किती आहे 5च्या बरोबर आहे. मग आपला ॲन्सर राहणार 5. ठीक आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन बघा काय दिलेला आहे. नंतरचा क्वेश्चन काय आहे 87 8 काय 87 8 मायनस काय 78 मायनस 6 6 6 6 मायनस 7 7 7 मायनस 3 3. याचं काय आपल्याला उत्तर विचारलं. आता हे कसं करायचं आता बघा. आता काय करायचं, जेवढे मायनस आहे त्याचं काय करायचं ॲडिशन करायचं. मायनस कोणकोणतं आहे, हे मायनसची व्हॅल्यू आहे, हे मायनस हे मायनस हे मायनस. याचं काय करायचं ॲडिशन करून टाकायचं. काय करायचं ॲडिशन 778 प्लस काय 6000
666, नंतर काय 7 7 7, नंतर काय 3 3 3. याचं सर्वांचं काय करायचं, ॲडिशन करायचं. बघा आता किती होते, 3 आणि 7 किती होते 10, 10 आणि 8 किती होतं 18, 18 आणि 6 किती होते 24, 24ची 4, हातची किती आले 2, 2 आणि 3 किती होतं 5, 5 आणि 7 12, 12 आणि 6 किती होते 18, 18 आणि 7 किती होते 25ची 5, हातची किती आले 2, डबल 2 इथं 2, 2 आणि 7 किती होते 9, 9 आणि 6 किती होऊन राहिले 15, 15 आणि 8 किती होऊन राहिले 23, 23ची 3, हातचे आले 2, 2 आणि 6 किती होते 8, 8 आणि 7 किती होते 15. मग ह्या सर्वांची बेरीज किती होऊन राहिली आपल्या मायनसमध्ये, -15,354 येऊन राहिलं, -15,354. आता हे काय करायचं, याच्यातून मायनस करून टाकायचं, ह्या संख्येतून हे मायनस करायचं. किती येऊन राहिलं मग आपलं उत्तर बघा. मायनस केल्यावर 8तून 4 गेले 4 राहिले, 7तून 5 गेले 2 राहिले, 8तून 3 गेले 5 राहिले, 7तून 5 गेले 2 राहिले, 8तून 1 गेला 7 राहिलं. मग उत्तर किती आलं आपलं 72,524. किती आलं 72,524. ठीक आहे का ऑप्शनमध्ये. हा ऑप्शनमध्ये आन्सर आहे. ठीक आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे. खालीलपैकी कोणती संख्या कोणत्याही नैसर्गिक संख्याचा वर्ग नाही म्हणते. तर आपल्याला इथं कोणकोणत्या संख्या दिलेल्या 32, 761, 81, 225, नंतर काय 42, 3 4 7 3 7 आहे, आणखी 20 16 4. आपल्याला विचारलं कोणती नैसर्गिक संख्या म्हणते वर्ग नाही म्हणते. तर आता बघा वर्गाच्या शेवट कोणते अंक राहते ते पाहायचं. आता वर्गाच्या शेवटमध्ये कोणकोणते अंक राहते, ज्याचा संख्या वर्ग राहते त्याच्या शेवट कोणकोणते अंक राहते, 1 राहते, 1 राहते, 1 0 राहते, 1 राहते, 4 राहते, नंतर किती राहते 5 राहते, 6 राहते, 8 राहणार काय नाही राहणार, 8 वर्गाच्या शेवट राहणार का नाही, नंतर 9 राहते. ठीक आहे. हे 5 अंक हे वर्गाच्या शेवटमध्ये राहते. आणि जे संख्या वर्ग नसते त्याच्या शेवटमध्ये कोणकोणत्या संख्या राहते बघा. काय राहते 2 राहते, 3 राहते, 4 5 6 7 राहते, नंतर 8 राहते. ह्या संख्येच्या शेवटमध्ये हे जर संख्या राहिली तर ह्या संख्या काय वर्ग असते काय नसते. आणि ह्या संख्येच्या शेवट जर ह्या संख्या राहिल्या तर ह्या संख्या काय राहते वर्ग राहते. तर बघा आता शेवटमध्ये 1 आहे तर ही संख्या काय वर्ग आहे. ठीक आहे. शेवटमध्ये 5 आहे ही संख्या काय वर्ग आहे. शेवटमध्ये 4 आहे ही संख्या काय वर्ग आहे. परंतु शेवटमध्ये काय आहे 7 आहे ही संख्या वर्ग आहे का मग नाही. तर उत्तर काय राहणार मग आपलं 42 43 7. ठीक आहे. ठीक आहे. नंतरचा क्वेश्चन आहे 67 35 स्टार 1 मध्ये स्टारच्या कमीत कमी मूल्य काय राहील म्हणते जेणेकरून प्राप्त संख्या 9 पूर्णपणे भाग जाईल म्हणते. तर आपल्याला काय 9 पूर्णपणे भाग जाण्याची अशी संख्या पाहायची. काय दिलेल्या संख्या 67 35, इथं स्टार दिलेला आहे आणि इथं 1 दिलेला आहे. आणि एक संख्या आपण काय ना भाग देऊन राहिलो 9 भाग देऊन राहिलो. तर आपल्याला काय म्हणते ह्या स्टारची कमीत कमी व्हॅल्यू काढायची आपल्याला. तर 9 भाग जायचा नियम काय राहते, सर्व संख्येची बेरीज हे काय 9 भाग गेली पाहिजे. तर आता काय करायचं आहे अशा वेळेस 9 पुऱ्या संख्येची बेरीज हे करून टाकायची. किती आहे 6 आणि 3 9 कॅन्सल करून टाकायचे. ठीक आहे. 7 आणि 5 किती होते 12, 12 ने किती झाले 13. आता 13मध्ये आपण काय मिसळू म्हणजे की 9 भाग जाणार. तर आपण 5 मिसळले तर किती होणार मग 18, 18 9 भाग पूर्णपणे चालला जाईल. तो ॲन्सर काय राहणार मग आपला 5 राहणार आहे. ॲन्सर किती राहणार आहे 5. ठीक आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे 2 संख्यांचा लघुत्तम सामायिक विभाजक म्हणते 120 आहे. तर खालीलपैकी कोणती संख्या या संख्येचा महत्तम सामायिक विभाजक नसणार म्हणते. तर काय LCM काय म्हणते याचा, LCM काय लसावी. ठीक आहे. LCM काय दिलेला आहे आपल्याला 120 दिलेला आहे म्हणते. तर महत्तम सामायिक विभाजक नाही आहे म्हणते. खालीलपैकी कोणती संख्या
संख्या कोणकोणत्या दिल्या 8 दिल्या आहे, 12, 24 आणि 35 दिलेला आहे. तर याच्यापैकी कोणती संख्या LCM नाही म्हणते, महत्तम विभाजक नाही आहे म्हणते. तर कोणती संख्या नाही आहे महत्तम विभाजक भाग? आता 120ला 8 भाग जाते का? जाते. 8 भाग जाते का? जाते. 15 8 20 होते. 12 भाग जाते काय? 12 120 होते. 24 जाते का? 24 पाचशे 120 होते. परंतु 35 भाग जाणार काय? नाही. कारण की 35 काय आहे? 7 भाग जाणार का याच्यात? नाही. तर मग आपल्या लसा LCM कोणता नसणार याच्यात ना? महत्तम सामायिक 35 नसणार. आन्सर काय राहणार आपलं? 35. ठीक आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, का दिलेला आहे? ती लहानात लहान संख्या कोणती असेल म्हणते, जिला 5, 6, 8, 9, 12ने भाग दिल्यास म्हणते प्रत्येक अवस्थेत म्हणते 1 बाकी राहते, पण तो 13ने पूर्णपणे विभक्त होते म्हणते. ठीक आहे. तर अशा वेळेस काय करायचं? आता संख्या पाहायच्या. कोणत्या आहेत? 621, नंतर काय 1801, नंतर काय 3601. आपल्याला संख्या दिलेल्या आहे आणि आपल्याला काय ते 5, 6, 8, 9, 12ने भाग दिल्यास 1 उरते म्हणते. ठीक आहे. आणि 13ने पूर्णपणे भाग जाणारी संख्या पाहायची. मग 13ने पूर्णपणे भाग जाते म्हणते या संख्येला. तर मग काय करायचं अशा वेळेस? 13ने भाग जाऊन जाते. जे संख्या 13ने भाग गेली तर ते काय आपलं ॲन्सर आहे. आता 36ला आपण 13ने भाग दिला तर 13 दुने 26, उरून किती राहिले? 101. 13ने भाग जाणार का? 101 नाही. ठीक आहे. मग हे भाग जाण 13 ही संख्या आहे का? नाही. आता 72ले भाग जाते. 13 पाची 65, 65 आणि 5 उरले, 5 2 7. 13ने 71ले भाग जाते का? नाही. तर मग 721 पण नाही. आता याला भाग देऊन द्यायचा 13नं. 13 1 13, उरले किती? 5, 13 13 चौक किती होते? 39. आणि भाग चालली का 13नं? नाही चालली. ठीक आहे. ही कॅन्सल झाली. आता हे पाहायची 3601 पाहायचं. 13 दुने किती होते? 26. ठीक आहे. 13 दुने 26, उरले किती? 100. 13 7 होते? 91, उरले किती? 9. 13 7 91. म्हणजे आपली संख्या कोणती राहणार आहे मग? ते पूर्ण भाग देणारी 3601 झाली. ठीक आहे. ठीक आहे. आणि त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय दिलेला आहे? 54/3 काय आहे? 54/3 गुन्हेला काय आहे? 16/2, 16/2 भागिले काय आहे आणखी? 180/5 गुन्हेला काय आहे? 6/3 आहे. तर आपल्याला काय याचं व्हॅल्यू काढायची आहे. तर कसं आता पाहायचं? आता भागेला आहे तर काय करायचं? पहिले भागाकार करून घ्यायचा. काय आता याला भाग द्यायचा. 3 1 3, 3 1 3, 3 8 24, किती आली? इथं 18. आता गुणाकार आहे तर मनामध्ये गुणाकार देऊन द्यायचा. आता याला भाग द्यायचा. 2 1 2, 2 8 16. ठीक आहे. आता इथं भाग द्यायचा. 5 1 5, 5 3 15, उरले 3, 5 6 30. गुणाकार आहे तर गुणाकार देऊन द्यायचा. 3 भाग द्यायचा. 3 1 3, 3 2 6, इथे किती आले? 2. आता किती आहे? संख्या किती आल्या? 1800 किती आहे? 18 गुन्हेला 8 भागिले काय? 36 गुन्हेला काय आहे? 2 आहे. ठीक आहे. आता याची व्हॅल्यू आपल्याला काढायचं. बघा आता 18 1 18, 18 दुने 36, इथे केले 4, 4 1 4, 4 दुने 8. उत्तर किती आलं मग आपलं? 2 आलं. उत्तर किती आलं? 2. बघा त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे, एका बादलीचा 4 ते 9 भाग 1 मिनिटात भरतो म्हणते, तर बाकी भाग भरायला किती वेळ लागेल म्हणते? 4 ते 9 भाग म्हणते. 4 ते 9 भाग हा 1 मिनिटात भरून आला म्हणते. तर बाकी भाग किती मिनिटात भरायला म्हणते? तर काय करायचं आता बघा. आता हा 4 जो भाग आहे तो किती मिनिटात भरून आला म्हणते? 1 मिनिटात भरून आला. 4ची व्हॅल्यू काय? 1 मिनिटात भरून आला. ठीक आहे. तर म्हणते उरलेला भाग, आता 9 होता भाग आपल्याजवळ, 4 आपण वेस्ट केला, उरला किती असेल मग? 9 - 4, किती भाग उरला मग? 5. तर 5 भाग हा भरायला किती वेळ लागेल? तर 5नी इकडं गुणाकार करून टाकायचा. भागिले काय? 4. मग किती उत्तर आला मग? 5 / 4 मिनिटातनी. किती मिनिटातनी? 5 / 4 मिनिटातनी भरणार. मग उत्तर काय आपलं? 5 / 4 मिनिट. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते? 70पेक्षा लहान मूळ संख्या किती आहे म्हणते? 70पेक्षा लहान मूळ संख्या किती आहे म्हणते? तर किती आहे? 70पेक्षा लहान मूळ संख्या पाहायचा. 70च्या अगोदर येणाऱ्या मूळ संख्या पाहायच्या. किती आहे? आता पहिली मूळ संख्या कोणती आहे? 2 आहे, 3 आहे, 5 7 11 13 17, नंतर काय 19, नंतर 23 नंतर कोणती आहे ना?
29, 29 नंतर 31, 37, 37 नंतर 41, 43, 47, नंतर काय येणार 47च्या नंतर 53, 59, 61 आणि 67 एवढ्या 70च्या अगोदर येणाऱ्या मूळ संख्या. आता किती आहे त्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19. तर उत्तर किती आहे मग आपलं 19. किती मूळ संख्या आहे 70च्या अगोदर येणार आहे 19 मूळ संख्या आहे. ठीक आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे अंडररूटमध्ये काय दिलेलं आहे व्हॅल्यू. हे अंडररूट अशी व्हॅल्यू आहे. तिथं काय दिलेलं आहे 16, 94 भागिले काय इथं क्वेश्चन मार्क आहे. आपल्याला ह्या क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू काढायची. प्लस काय आहे 14. हे बरोबर काय याच्या म्हणते 25च्या बरोबर आहे म्हणते. तर आपल्याला ह्या क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू काढायची आहे. तर कसं सॉल्व करायचं आहे. हे जे 14 आहे त्याला काय करायचं 25मधून मायनस करायचं. 25मधून 14 मायनस केले तर किती आले 11 आले. ठीक आहे. आता काय करायचं हे अंडररूटमध्ये व्हॅल्यू आहे. तर मग काय करायचं 11चाच काय करायचं स्क्वेअर करून घ्यायचा. काय करायचं 11चा स्क्वेअर किती होते 11 गुणिले 11. ठीक आहे. आणि हे काय करायचं हे जे संख्या आहे याला काय करून द्यायचं भाग देऊन द्यायचं म्हणजे आपलं ॲन्सर येऊन जाते. ठीक आहे. आता भाग दिला तर किती येते 11 1 11 उरले किती इथं 5. 11 5 55 11 चौक 44. डबल 11ने भाग द्यायचा 11 1 11 11 चौक 44. म्हणजे हे जे क्वेश्चन मार्कची हे क्वेश्चन मार्कच्या जागी कोणती संख्या येणार आहे मग आपली 14 येणार आहे. ठीक आहे. ॲन्सर काय आहे मग आपलं 14. ठीक आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे काय म्हणते 5 संख्यांची सरासरी 65 आहे म्हणते. ठीक आहे. 5 संख्यांची सरासरी 65 आहे. याच्यातील पहिल्या 2 संख्यांची सरासरी 81 आहे म्हणते आणि शेवटच्या 2 संख्यांची सरासरी किती आहे 38 आहे म्हणतात. तर तिसरी संख्या काय आहे. काय 5 संख्यांची सरासरी किती आहे 65 आहे. ठीक आहे. 2 संख्या पहिल्या 2 संख्यांची सरासरी काय 81 आहे आणि शेवटल्या 2 संख्येची सरासरी किती आहे म्हणते किती आहे 38 आहे म्हणते. ठीक आहे. पहिल्या 5 संख्येची सरासरी 65, पहिल्या 2 संख्येची सरासरी 81, 2 संख्येची सरासरी 38 आहे. तर आपल्याला काय विचारलं याच्यात तिसरी संख्या काढा म्हणते. तर काय कसं करायचं अशा वेळेस बघा सरासरी काय करायचं याच्यातनी कॉमन मानायची. काय आता सरासरी आपण इथं कॉमन मानून घेतली. किती मानली आता सरासरी समजा आता 65 मानून घेतली. ठीक आहे. सरासरी आपण 65 मानली. सरासरी कितीपेक्षा 65पेक्षा कितीने जास्त दिसून आले 81. 65पेक्षा हे दिसून आले जास्त 16 दिसून आलं. कितीने दिसून आलं 16 दिसून आलं. आणि 38 65पेक्षा कितीनं कमी दिसून आलं 27 दिसून आलं. कितीनं 27 किती दिसून आलं. ठीक आहे. तर मग काय करायचं अशा वेळेस 27मधून 16 मायनस करून टाकायचे. म्हणजे याच्यातून हे मायनस केलं तर किती होऊन आलं 27मधून 16 केले तर मायनस किती आहे ना -11 येऊन आले. ठीक आहे. आणि कितीवर कमी होऊन राहिले -11 हे 2वर कमी होऊन राहिले. तर मग काय करायचं 2नं गुणाकार करून टाका. किती येते 11 दुने 22. कितीचे आले हे मायनसचे आले. मायनसचे 22 आले. आता काय करायचं आहे सरासरीमध्ये काय करायचं प्लस करून टाकायचे. -22 हे सरासरीमध्ये प्लस करून द्यायचे. जेवढी आपण सरासरी घेतली होती त्याच्यातनी 22 प्लस केलं तर उत्तर किती येणार आहे मग आपलं 87 येणार आहे. किती येणार आहे 87. किती आहे मग सरासरी त्या तिसऱ्या व्यक्तीची 87 आहे. ठीक आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे काय म्हणते ABC ची सरासरी m आहे म्हणते आणि AB + BC + CA = 0 आहे. तर A² + B² A² B², C² ची सरासरी काय असेल म्हणते. तर आपल्याला याची सरासरी विचारली. तर काय असतं आता ABCची सरासरी काय दिसून आली आपल्याला A B आणि C ची सरासरी किती आहे m आहे म्हणते. तर काय विचारलं आपल्याला A² B² हे क्यूबच आहे का स्क्वेअर आहे ठीक आहे स्क्वेअर A² B² आणि C² ची सरासरी किती आहे म्हणते. मग किती राहणार मग हे आता किती राहणार 3m² राहणार. किती राहणार जे mचा स्क्वेअर होऊन जाणार पण संख्या 3 आहे तर 3 गुणून टाकायचं ती 3m². ॲन्सर काय आहे आपलं मग 3m². ठीक आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे सरिताचे सध्याचे वय म्हणते तिच्या मुलाच्या वयाहून 5 पट आहे म्हणते. ठीक आहे. 5 वर्षापूर्वी तिचे वय तिच्या मुलाच्या
त्या वेळेच्या वयाहून 25 पट होते म्हणते. सरिताचे सध्याचे वय काय आहे म्हणते. आपल्या सरिताचे सध्याचे वय काढायचे आहे. बघा, सरिताचे सध्याचे वय, सध्या काय सरिताचे वयाचं हे काय मुलगा आणि हे काय सरिता, त्याचा रेशो काय म्हणते 1:5 पट आहे म्हणते. सरिता तिच्या सध्याच्या मुलाच्या वयाच्या 5 पट आहे म्हणते, 5 वर्षापूर्वी म्हणते. मग काय 5 वर्षापूर्वी, तर तिचे मुलाच्या ज्या वयाच्या काय आहे म्हणते ते 25 पट आहे म्हणते. तिथं काय म्हणते 25 पट आहे. ठीक आहे, तर काही खास आहे. ठीक आहे, तर आता नेहमी याच्यातनी काय लक्षात ठेवावं लागते, याच्यातनी जे आपला डिफरन्स राहते दोन्ही संख्यामधला, जे आता हिच्या मुलगा आणि सरितामधला जो डिफरन्स आहे तो कधी बदलणार काय नाही. तर मग आता बघायचं आता त्याच्यातनी काय डिफरन्स पाहायचा आहे. की कितीचा डिफरन्स आहे याच्यातनी 4चा डिफरन्स आहे. याच्यात कितीचा डिफरन्स आहे 24चा डिफरन्स आहे. इथं कितीचा 24चा, इथं कितीचा 4चा, बरोबर आहे का हा नाही. तर मग इथं पण आता 24चा डिफरन्स करून टाकायचा. काय करायचं इथं 6नं गुणून टाकायचं. किती झाले हे 24 झाले. ठीक आहे, कितीनं गुणलं आपण ना डिफरन्स तर आता बरोबर आला. कितीनं गुणलं 6नं गुणलं. तर आपल्याला काय पाहिजे आता सरिताच्या आजचे वय. सरिताच्या आजच्या वयाचं हे किती आहे 5 आहे. तर मग काय करायचं त्याला 6नं गुणून टाकायचं. किती होतं मग उत्तर तिचं. सरिताचे आजचे वय किती आहे मग 30 वर्ष आहे. किती आहे 30 वर्ष आहे. सरिताचे आजचे वय 30 वर्ष आहे. बघा, त्यानंतरचा क्वेश्चन आहे. काय म्हणते क्वेश्चन मार्कचे 52% बरोबर 182 आहे म्हणते. काय म्हणते क्वेश्चन मार्क हा असा त्याचे 52% बरोबर काय म्हणते 182 आहे म्हणते. तर त्याचे 100% किती काढायचे आपल्याला 100%च काढायचं. 52%ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 182 दिलेली आहे. तर 100ची व्हॅल्यू किती भागायला काय करायचं 52 द्यायचा भाग. 13 चौक 52, 13 का 13, 13 चौक किती होते 52. इथे 2 शून्य आता 2 शून्य देऊन द्यायचा. 4नं भाग द्यायचा गेले 4 1 4, 4 त्रिक 12, उरले होते 2, 4 पंच 20. किती आलं मग आन्सर आपलं 350 आलं. किती आलं आन्सर 350. ठीक आहे, त्यानंतरचा क्वेश्चन आहे. काय म्हणते एखाद्या वस्तूच्या भावात म्हणते 20% वाढ झाल्यावर त्या वस्तूचे खप किती टक्के कमी करावे म्हणते खर्च वाढणार नाही म्हणते. तर बघा आता 100 होते, 20% वाढ झाली म्हणजे किती झाले मग 120 झाले. तर आपण किती टक्के कमी कराल म्हणते ते वस्तूत भावात वाढ होणार नाही म्हणते. तर काय करायचं मग आता कितीचा डिफरन्स आहे याच्यात नाही 20%. तर हे जे 20% आहे ते काय करायचं 120वर कमी करून द्यायचे. 120% काढायचं. किती येते मग आन्सर 0 0 कॅन्सल, 0 0 कॅन्सल, 4 त्रिक 12, 4 पंच 20, इथे किती आलं 50/3 आलं. किती आलं 50/3. याची व्हॅल्यू किती येते 3 1 3, उरले 2, 3 6 18, 3 6 18 म्हणजे असं त्याची व्हॅल्यू येऊन जाते. काय 16.66 आहे. ते जर नसन दिले तर काय 16/2/3 हे आपलं आन्सर आहे. ठीक आहे, किती टक्के वाढवणार हे खर्च कमी करायला लागेल मग आपल्याला 16/2/3%. ठीक आहे, त्यानंतरचा क्वेश्चन आहे. एक खेळणे म्हणते 10.8 मध्ये विकल्याने 10% तोटा होतो म्हणतात. त्यावर 20% नफा कमावण्यासाठी ते किती रुपयामध्ये विकायला पाहिजे म्हणते. ठीक आहे, आता एक खेळणे होते बघा. आता 10% तोटा होता म्हणजे किती होऊन राहिलं ते 90 रुपये. ठीक आहे, नंतर काय म्हणते आपल्याला 20% नफा व्हायला पाहिजे म्हणते त्या खेळण्यावर. तर मग किती विकायला लागेल 20%. किती विकायला लागेल ते 120मध्ये. आता बघा आता 0 0 कॅन्सल झालं. आणि आपल्याला याची काय 9ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 10.8 दिलेली आहे. 9ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 10.8. किती दिलेली आहे 12 गुणा 1.2 गुणा दिलेली आहे. काय 12 किती होते 108. किती दिलेले 1/2 गुणा दिलेले आहे. मग हे 12ची व्हॅल्यू काय लागेल मग आपल्याला 1/2 गुणाच लागेल. 12 गुणिले 12 144. किती तर मग इथं 14.4. उत्तर काय आहे मग आपलं 14.4. ठीक आहे. हां,
बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, एका पेटीत म्हणते 1 डझन आरसे होते म्हणते. ठीक आहे. पेटी खाली पडल्याने तुटलेले आणि बिना तुटलेल्या आरशांच्या मध्ये खालीलपैकी कोणते गुणोत्तर असू शकत नाही म्हणते. 1 डझनमध्ये किती राहते? 1 डझनमध्ये किती आरसे राहते? 12 राहते. ठीक आहे. 1 डझनमध्ये किती आरसे राहते? 12 राहते. आता गुणोत्तर काय काय दिलेलं आहे आपल्याला? 2:1 दिलेला आहे. नंतर काय दिलेलं आहे? 3:1 दिलेला आहे. नंतर 3:2 दिलेला आहे. नंतर काय दिलेलं आहे? 7:5 दिलेला आहे. त्याच्यापैकी कोणतं गुणोत्तर आहे म्हणते ते 12 भाग जाणार नाही म्हणते. आपल्याला हा क्वेश्चन विचारला. बघा आता हे किती? 3, हे किती येते? 4, हे किती येते? 5, हे किती येते? 12. आता बघा 3 12 भाग जाते का? जाते. 3 चौक 12. ठीक आहे. हे येणार का? नाही. 4 भाग जाते का? 4 त्रिक 12. हे येणार का? नाही. 5 भाग जाते का? 12 नाही. तर मग उत्तर काय राहणार आपला? 3/2 राहणार. 12 भाग जाते का? जाते. मग आपलं उत्तर आहे 3/2. बघा काय म्हणते, खालीलपैकी सर्वात मोठे गुणोत्तर कोणते आहे म्हणते. ठीक आहे. आपल्याला विचारलं खालीलपैकी सर्वात मोठे गुणोत्तर कोणते आहे. तर काय दिलेलं आहे? 7:15. ठीक आहे. नंतर काय आहे? 15:23. नंतर आहे 17:25. नंतर काय? 21:29. 21:29. तर आपल्याला विचारलं खालीलपैकी कोणते मोठे गुणोत्तर आहे म्हणते याच्यातलं. तर आता हे कसे सॉल्व करायचे बघा. आता पहिले पाहायचं याच्यातले डिफरन्स समान आहे का? 7 आणि 15मध्ये कितीचा डिफरन्स आहे? 8चा आहे. 15 आणि 23मध्ये कितीचा डिफरन्स आहे? 8चा आहे. ठीक आहे. 17 आणि 25मध्ये कितीचा डिफरन्स आहे? 8चा आहे. 21 आणि 29मध्ये पण 8चा डिफरन्स आहे. जेव्हा पण आता काय आहे, जेव्हा डिफरन्स सेम असले तर काय, जे मोठी व्हॅल्यू काय राहते? मोठी संख्या राहते. लहान व्हॅल्यू काय राहते? लहान संख्या राहते. आता मोठी व्हॅल्यू कोणती दिसून आली आपल्याला? हे दिसून आली. कोणती दिसून आली? 21. तर मग आपलं उत्तर काय आहे? मोठी संख्या कोणती आहे मग? 21/29 आहे. लहान जर संख्या विचारली तर का 7/15 ही लहान संख्या. ठीक आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन काय दिलेला आहे? XY बरोबर काय म्हणते? X/Y बरोबर काय दिलेलं आपल्याला? 3:5 दिलेला आहे. तर आपल्याला विचारलं 10x + 3y, 10x + 3y आणि याचा रेशो विचारलेला आहे 5x + काय 2y. याचा आपल्याला काय विचारला? रेशो विचारला आहे. आता कसं सॉल्व करायचं? आता एकच्या जागी काय घ्यायचं? एक्सची व्हॅल्यू घ्यायची, 5 वायच्या जागी वायची व्हॅल्यू घ्यायची. एक्सची व्हॅल्यू किती आहे? 3, तर ठेवून द्यायची इथे 3. 10 × 30 प्लस वायची व्हॅल्यू किती आहे? 5. 3 किती होते? 15. ठीक आहे. इथे घ्यायचं. आता 5ची व्हॅल्यू किती आहे? 3ची व्हॅल्यू किती आहे? एक्सची व्हॅल्यू 3 आहे. 3 × 15 प्लस वायची व्हॅल्यू किती आहे? 5 आहे. 5 × 2 = 10. ठीक आहे. आता याची ॲडिशन करायची. 35 आणि 15 किती होते? 45 होते. ठीक आहे. 15 आणि 10 किती होते? 25 होते. आता याचा काय करायचं? आपल्याला रेशो व्हॅल्यू विचारलेली आहे. 5 × 9 = 45, 5 × 5 = 25. तर उत्तर किती आहे मग त्याचं? 9/5. उत्तर काय आहे मग? 9/5. बघा त्यानंतरचा क्वेश्चन काय म्हणते? प्रकाश, सुनील आणि अनिलचे संयुक्तपणे क्रमशः म्हणते 11 लाख रुपये, नंतर 16.5 लक्ष आणि लाख रुपये आणि 8.25 लाख रुपये गुंतवून एक व्यापार चालू केला म्हणते. 3 वर्षाच्या शेवटी त्यांच्याद्वारे मिळवलेला एकूण नफा किती आहे म्हणते? 19.5 लाख आहे म्हणते. तर या नफ्यात अनिलच्या वाट्याचे 50% किती आहे? आपल्याला याची व्हॅल्यू विचारली. तर काय कसं करायचं आता? बघा प्रकाश आहे. हा काय आहे? प्रकाश. दुसरा काय आहे? सुनील. तिसरा कोण आहे? अनिल. ठीक आहे. ह्या 3 जणांना काय झाला? व्यवसाय सुरू केला. प्रकाशने किती? 11 लाख रुपये केले आणि सुनीलने किती केले? 16.5 लाख रुपये केले आणि अनिलने किती केले? 8.25 लाख. ठीक आहे. म्हणजे लक्ष केले. ठीक आहे. आणि हे किती वर्षासाठी केले? 3 वर्षासाठी. तर काय करायचं? याला 3 गुणाकार करून द्यायचा. 3 गुणाकार गुणिला 3 गुणिला काय करायचं? 3. ठीक आहे. गुणिला 3 केलं तर मग आता व्हॅल्यू किती येणार? आता भाग देऊन द्यायचा. ज्याला भाग जाते तो भाग देऊन द्यायचा. ठीक आहे. 3 × 3 कॅन्सल झाले.
हां, आता भाग द्यायचा. 11 भाग जाते काय? ठीक आहे, जाते. 11 एका 11, 11 एका 11, 11 पाची 55. ठीक आहे. आता येणं भाग जाते काय? जाते. 11 साती 77, 11 पाची 55. ठीक आहे. आता काय इथं पॉईंट आहे. आता काय कॉमन घेऊन घ्यायची. संख्या काय घ्यायची आता? किती पॉईंट कॉमन आहे? 1, 1, 2 म्हणजे काय घ्यायचं? 100 इथं कॉमन घेऊन घ्यायचं. आता काय करायचं? 100 आता हर एक संख्येला गुणाचं. 1ले 100 गुणले तर किती होऊन राहिले? 100. 15ले 100 गुणले तर किती होऊन राहिले? 150. त्याच्यानंतर 75ले 100 गुणले तर किती येते? 75. आता याचा काय करायचं? आता याला काय करायचं? भाग देऊन द्यायचा. याला भाग दिल्यावर किती येते आन्सर? 25 चौक किती होते? 100 होते. ठीक आहे. 25 टक्के किती होते? 150 होते. ठीक आहे. 25 त्रिक किती होते? 75 होते. ठीक आहे. हा जो आला आपल्या जो रेशो, हा काय? लाभचं गुणोत्तर आहे. काय? लाभचं गुणोत्तर आहे. ठीक आहे. 4, 6, 3 किती झाले मग? 13 झाले. आणि हे काय झालं? 13% लाभ, म्हणजे 13 लाभ झालेला आहे. आपल्याला लाभ किती झालेला सांगितलं तिथं? 19.5 झालेलं सांगितलं आहे. किती आहे? 19.5 झालेलं सांगितलेलं आहे. आणि आपल्या इथं किती आलेलं आहे? 13 आलेलं आहे. आणि आपल्याला काय विचारलं मग आता? अनिलचं काय म्हणते? अनिलचा लाभ किती आहे? 3. तर काय करायचं? 3नं गुणून टाकायचं. नंतर काय म्हटलं? अनिलच्या लाभचे 50% पाहिजे म्हणते. तर मग काय करायचं? याले 50नं गुणून टाकायचं. 50% खाली काय करायचं? 100 घ्यायचं. आता भाग द्यायचा. पॉईंट आहे ते 1 घ 0 लावून घ्यायचा. आता भाग द्यायचा. ज्या संख्येला भाग जाते भाग द्यायचा. आता 13 1 13, 13 1 13, 13 पाची 65. ठीक आहे. नंतर काय? 50 1 50, 50 दुने काय होते? 100. नंतर काय? यानं भाग जाते काय? 15 किती होते? 45 होते. 15 त्रिक 45. 45चं काय? 2 आहे. तर खाली 2नं भाग द्यायचा. बे 1 बे, बे 2 4, बे 2 4, बे 5 काय आहे ते? 10 होते. किती आले तिथं? 22.5 आला आहे. आणि इथं काय? खाली 10 आहे. तर एक आणखी 0 वर्ध वाढवून देतात. की मग उत्तर किती येणार? 2.25 लाख रुपये. किती? 2.25 लाख रुपये. आन्सर आहे आपला 2.25 लाख. बघा त्यानंतरचा क्वेश्चन काय दिलेला आहे? जर 6 एकसारख्या मशीनी एक ठराविक वेगाने 1 मिनिटात म्हणते 270 बाटल्या बनवतात म्हणते, तर याच वेगाने अशा 10 मशिनी 4 मिनिटात किती बाटल्या बनवतात म्हणते. आपल्याला विचारला. तर म्हणते 6 मशिनी 1 मिनिटात किती बनवून आल्या? 270 बनवून आल्या. तर बरोबर काय आहे म्हणते याच्या? 10 मशिनी 4 मिनिटात, 4च मिनटं आहे ना? हां, 10 मशिनी 4 मिनिटात किती बालट्या बनवतात. म्हणजे आपल्याला काय करायचं? याची एकची व्हॅल्यू काढायची. मग काय करायचं? याचा तिरपा गुणाकार करून टाकायचा. बघा आता 27 270 गुणिला काय आहे? 10 गुणिला काय आहे? 4 भागेला आपल्याला एकची व्हॅल्यू पाहिजे म्हणून भागेला x 6 गुणिला 1. ठीक आहे. आता भाग देऊन द्यायचा 6नं द्यायचा. 6नं आता भाग द्यायला तर किती येते? बेत्रिक 6, बे दुने 4. ठीक आहे. 3 1 3, 3 9 27 किती आले? 9 आले. 9 दुने 18. इथे व्हॅल्यू किती आले मग आपली? 1800 रुपये. किती आलं? 1800 बालट्या. किती तयार होणार मग बालट्या? 1800 बालट्या होणार. ठीक आहे. त्यानंतरचा क्वेश्चन काय दिलेला? ए बी सी एक काम म्हणते अनुक्रमे 20 दिवस 30 दिवस आणि 60 दिवसात पूर्ण करू शकतात म्हणते. जर ए सतत काम करेल आणि दर तिसऱ्या दिवशी म्हणते बी आणि सी देखील ए सोबत काम करतील म्हणते, तर ते काम पूर्ण व्हायला किती दिवस लागेल म्हणते. तर बघा आता हा ए आहे, हा बी आहे, हा सी आहे. हे किती दिवसात करून आला? 20 दिवसात. बी किती? 30 दिवसात. आणि सी किती? 60 दिवसात पूर्ण करून आले म्हणते. आता याचा एलसीएम घ्यायचा. 20 30 आणि 60चा एलसीएम किती येणार मग आपला? 60 येणार. ठीक आहे. त्याला याचा कामाचे रेशो काढून घ्यायचा. काय? 20नं 60ले भाग दिला तर किती आलं? 3 आले. 30ले 30नं 60ले भाग दिला तर किती येते मग? 2 येते. 60नं 60ले भाग दिला तर किती येते? 1 येते. ठीक आहे. आता काय म्हणते? हे सतत काम करत आहे आणि दर तिसऱ्या दिवशी म्हणते बी आणि सी त्याच्या एकत्रित काम करत आहे म्हणते. तर बघा आता काय करायचं याच्या वेळेस? हा ए जो आहे म्हणते. ठीक आहे.
हा ए म्हणते सतत काम करून आला. आता एक दिवस झाला, एक दिवस झाला, ए काम केलं, एने किती काम केलं, 3 काम केलं म्हणते. दुसरा दिवस झाला, हां दुसऱ्या दिवशी एनं काम किती केलं, 3 काम केलं म्हणते. आता तिसऱ्या दिवशी काय म्हणते, एच्या संग बी आणि सी पण काम करून आला. मग ए बी आणि सी हे तिघं मिळून पण काम करून आले. तर किती होऊन आला, 1 आणि 2 3 आणि 3 किती 6. मग तिसऱ्या दिवशी काम किती होऊन आलं आपलं, 6 होऊन आलं. ठीक आहे. आता 3 दिवसात एकूण काम किती होऊन आलं, 1 2 3. 3 दिवसातनी एकूण काम किती होऊन आलं आपलं, 3 आणि 3 6 आणि 6 12. 3 दिवसात एकूण काम किती होऊन आलं, 12 काम होऊन आलं. आणि आपलं एकूण काम किती आहे, 60 काम आहे. ठीक आहे. आणि आपल्याला 60 काम करायचं आहे एकूण. तर मग काय करावं लागेल, 12ने 5नं गुणा, 12ले 5नं गुणाचं आणि इकडं पण दिवसाला बी 5नं गुणाचं. मग काम किती आलं, 12 पंचे 60. किती काम झालं का आपलं पूर्ण, 12 पंचे 60 झालं. तिथं काय किती दिवसात पूर्ण झालं, 5 त्रिक 15. किती दिवसात झालं मग, 15 डेजमध्ये. किती, 15 दिवसातनी आपलं काम पूर्ण झालेलं आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते, 2 नळ ए आणि बी एक टाकी वेगवेगळे अनुक्रमे काय म्हणते 10 मिनिट आणि 20 मिनिटात भरतात म्हणते. टाकीच्या तळात म्हणते गळती होत असल्याने भरलेली टाकी म्हणते 40 मिनिटामध्ये रिकामी होते म्हणते. तर भरलेला किती वेळ लागेल म्हणते, भरायला किती वेळ लागेल म्हणते. ठीक आहे. ए म्हणते, ठीक आहे, ए किती मिनिटात भरून आला, 10 मिनिटात. आणि बी किती मिनिटात भरून आला म्हणते, 20 मिनिटात. टाकी जे रिकामी होऊन राहिली ते किती मिनिटात होऊन राहिली, ए बी गळतीमुळे ते टाकी रिकामी होऊन राहिली, किती मिनिटात होऊन राहिली, ते 40 मिनिटात होऊन राहिली. ठीक आहे. आता काय करायचं, याचा LCM काढून घ्यायचा. किती येते याचा LCM काढल्यावर, 40 येते. किती येते, 40 येते. आता भाग द्यायचा, 10नं 40ला भाग दिला तर किती आले, 4. ठीक आहे. 20नं 40ला भाग दिला तर किती आले, 2. 40नं 40ला भाग दिला किती आले, 40 आलं. पण हे काय मायनस होऊन आलं आहे, गळतीमुळे काय होऊन आलं, मायनस होऊन आलं. आता म्हणते आपल्याला ते भरायला किती वेळ लागेल म्हणते. तर भरायला वेळ किती लागणार, 6. 4 आणि 2 किती होते, 6. पण हे काय होणार, मायनस येऊन आला. मग 4 आणि 2 6मधून 1 मायनस केलं तर किती होऊन आलं, याच्यातून 1 येऊन 5 येऊन आला. किती भरायला किती वेळ लागून आला, 5. पण आपलं काम किती आहे, 40 काम आहे. तर 5ने भाग देऊन जातं, किती मिनिट लागेल मग आपल्याला, 5 1 5 5 8 40. किती मिनिट लागणार आहे, 8 मिनिट लागणार आहे. काम पूर्ण करायला आपल्याला भरायला 8 मिनिट लागणार. बघा त्यानंतरचा क्वेश्चन काय आहे, एक कार शहर वाय पासून झेडचे अंतर किती आहे म्हणते. एक कार शहर वाय पासून शहर झेडचे अंतर 60 किलोमीटर तासच्या वेगाने आणि शहर झेड पासून शहर वायचे अंतर किती म्हणते, 5 किलोमीटर तासच्या वेगाने कापते. तर कारचा सरासरी वेग किती म्हणते. आपल्याला काय काढायचा, कारचा सरासरी वेग काढायचा. त्याचा फॉर्म्युला काय राहते, 2x गुणिले काय राहते, y भागिले काय राहते, x प्लस y राहते. आता याची व्हॅल्यू किती दिलेलं आहे, एकची व्हॅल्यू किती दिलेलं आहे आपल्याला, बघा 60 दिलेलं आहे याची, आणि याची काय दिलेली आहे, 65 दिलेली आहे. तर गुणाकार करून ना, 60 गुणिले 65 भागिले 60 प्लस 65 किती झाले, 125. यानं भाग देऊन द्यायचा. आता कितीनं भाग जाते, 5नं भाग जाते, 5नं देऊन द्या. 5 दुने 10, 5 5 25. ठीक आहे. इथे 5नं भाग जाते, 5 1 5 5 3 15. आता 5नं भाग जाते, काय जाते, 5 1 5 5 1 5 5 दुने 10. ठीक आहे. आता खाली किती आले, 5 आले. वरती किती आले, 2 गुणिला. आता खाली काय करायचं अशा वेळेस, 12 गुणिले 13 केलं तर किती होऊन आलं, 12 3. आता खाली अशा वेळेस काय करायचं, उत्तर काय आलं आपलं, 2 गुणिले 12 गुणिले 13. 2 गुणिले 12 गुणिले काय आहे, 13 आलेलं आहे, भागिले काय आपलं 5 आहे. तर काय करायचं, ते 5ले काय करायचं, खाली 0 बनवून टाकायचं. काय करायचं, 0 बनवायचं. 0 बनवलं तर किती येते, 2 गुणाकाराचं इथे ते 0 बनून जाते. इथे 2 गुणाकार करून टाकायचा. इथे किती, 2 दुनी 4, 12 चौक किती होते, 48. 48 गुणिले किती आहे मग, 13 आहे. तर आता 13नं भाग द्यायचा, गुणाकार करायचा. याले 13 किती होते, 13 होते 104. हातचे आले 10. ठीक आहे. 13 चौक 52. 13 चौक 52 आणि 10 किती झाले, 13 चौक 52 आणि 10 किती झाले, 62. ठीक आहे. आणि एक पॉईंट आहे, हे किती आहे, 10 आले. हे किती आहे, दोघांचा गुणाकार 10 आहे, खाली 10 आहे, तिथे एक पॉईंट देऊन द्यायचं. उत्तर किती आलं मग आपलं, 62.4. किती आलं, 62.4 किलोमीटर तास.
बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे 125 मीटर लांब रेलगाडी 60 किलोमीटर तासाच्या वेगाने चालत एक पूलमध्ये 30 सेकंदात पार करते म्हणते. तर पुलाची लांबी काय आहे म्हणते. तर बघा रेल्वेची लांबी किती दिलेली आहे आपल्याला 125 मीटर दिलेली आहे. ठीक आहे. तर आपल्याला काय हे काय म्हणते एक रेल्वे म्हणते 60 किलोमीटर वेगाने काय किलोमीटरमध्ये आहे 30 सेकंदात पार करत असताना ते काय राहते पूल प्लस रेल्वेची लांबीच राहणार याच्यात. मग काय करायचं हे किलोमीटर आहे. किलोमीटरले काय करायचं येईल मीटरमध्ये कन्वर्ट करायला काय करायचं 518 भाग द्यायचा 518 गुणून द्यायचा. काय करायचं 518 गुणायचं. मग व्हॅल्यू किती येते आपली पाहायची. 37 18 6 1 6 उरली किती 10 3 1 3 3 1 3. आता उत्तर किती आलं आपलं 5 गुणिले 10 गुणिले 10 किती आला 500 मीटर आला. किती आला 500 मीटर. हे जे 500 मीटर आहे हे 500 मीटर आहे काय रेल्वेची आहे. आणखी कायची लांबी आहे त्याच्यातनी पुलाची लांबी आहे. कायची आहे रेल्वे आणि पुलाची लांबी दिलेली आहे. रेल्वे आणि पुलाची. आणि आपण काय करायचं आपल्याला फक्त पुलाची लांबी विचारलेली आहे. तर मग काय पुलाची लांबी विचारली तर काय करायचं रेल्वेची लांबी रेल्वे प्लस पुलामधून मायनस करायचे. किती येते मग किती येते 375 येते. पुलाची लांबी किती होऊन आली फक्त मग 375. त्यात मीटर. बघा त्यानंतरचा क्वेश्चन काय म्हणते एक नाव प्रवाहाच्या दिशेने म्हणते दिशेत 8 किलोमीटर अंतर 1 तासात पूर्ण करते म्हणते आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणते विरुद्ध 2 किलोमीटर अंतर कापायला 1 तास घेतो म्हणते. प्रवाहाचा वेग किती आहे म्हणते. तर काय काढायचा आपल्याला प्रवाहाचा वेग काढायचा आहे. 8 किलोमीटर जायला तिला किती वेळ लागून आला 1 तास लागून आला. ठीक आहे. नंतर काय म्हणते ते 2 किलोमीटर जायला तिला किती वेळ लागला प्रवाहाच्या विरुद्ध ना 1 तास लागून आला. त्याच्या किती होऊन आलं मग 8 किलोमीटर इथे किती होऊन आला 2 किलोमीटर आला म्हणते. ठीक आहे. आता काय म्हणते प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन आले. तर मग प्रवाहाच्या विरुद्ध गेल्यावर काय असते फॉर्म्युला काय राहते x - y भागिले काय करायचं 2 करून घ्यायचं. ठीक आहे. आता बघा आता x yची व्हॅल्यू समजून घ्यायची. आता काय 8तून आता काय 8 - 2 भागिले काय 2 किती येते 8तून 2 गेले तर किती उरून आले 6 भागिले 2 केले तर किती येते आन्सर आपलं 3 किलोमीटर आहे. किती होऊन आला 3 किलोमीटर. नंतरचा क्वेश्चन आहे काय म्हणते निलिमा सरळ वायव्येकडे 10 मीटर चालली म्हणते. हां 10 मीटर चालली. नंतर 90 डिग्री ते उजवीकडे वळून 7 मीटर चालली. पुन्हा ते 90 डिग्री उजवीकडे वळून 34 मीटर चालली. तर मूळच्या स्थानापासून ती सध्या कोणत्या दिशेला व किती अंतरावर आहे म्हणते. ठीक आहे. आता बघा वायव्य कोणती दिशा राहते हे काय राहते वाघ इथून आला नाही. वाघ इथून आला नाही. वाघ इथून आला नाही म्हणजे हे काय वायव्य हे ईशान्य हे काय झालं आग्नेय हे काय राहते नैऋत्य राहते. तर आता काय म्हणते वायव्येकडे चालले म्हणते. काय म्हणते वायव्येकडे 10 मीटर चालले. आता निशा समाजाचा इथं आहे निलिमा इथं आहे काय निलिमा आहे. ठीक आहे. निलिमा 10 मीटर चालली वायव्येकडे अशी गेली ते 10 मीटर गेली म्हणते. ठीक आहे. 10 मीटरच गेली ना. हां 10 मीटर ते गेली म्हणते. नंतर काय म्हणते उजवीकडे वळून ती 90 डिग्री म्हणते. आता हे काय अशी आहे. तर आता काय आहे 90 डिग्री अशी वळण कशी वळणार आहे अशी 90 डिग्री कुठं वळणार ते मग इकडे वळणार. ठीक आहे. या साईडनं 90 डिग्री ते 7 मीटर गेली म्हणते. 90 डिग्री वळून किती गेली म्हणते अशी 7 मीटर गेली. ठीक आहे. नंतर काय म्हणते पुन्हा ते 90 डिग्री वळली. मग आता डबल हे अशी होणार हां इकडे येणार. आणि आता किती चालली म्हणते ते 34 मीटर चालली म्हणते. आता किती चालली 34 मीटर. आता इथं किती चालली म्हणते 34 मीटर चालली म्हणते. ठीक आहे. नंतर काय विचारला ती आता पोचली कुठे इथं पोचलेली आहे. हां पोचली किती आहे ते 34 मीटर चालून ते इथं पोचलेली आहे. ठीक आहे. इथं पोचली. आता काय म्हणते तर ती कोणत्या दिशेला व किती अंतरावर आहे म्हणते. तर आपल्याला काय करायचं इथून हे दिशा
आता इथून ते एवढी आपल्याला काय काढायची याची, हे ह्या दिशेला चालली आणि हे किती अंतरावर आहे पाहायचं आपल्याला. बघा आता हे किती आहे 10, तर हे किती असणार मग 10. ठीक आहे, इथून एवढं हे कापून टाकायचं. हे 10 गेलं तर इथं का आता 34 होतं, हे 10 गेलं इथं, तर इथं किती राहिलं असेल 24 राहिलं असेल. हे काय राहणार मग, हे त्याची डिस्टन्स तर समान असणार, हे किती राहणार 7 राहणार आहे. ठीक आहे, मग आता इथं टिपलेटच आलं डायरेक्ट 7, 24, 25. ठीक आहे, काय मग तिथं 25 किलोमीटर आहे. आणि कोणत्या दिशेला चालली, ते आग्नेय दिशेला चाललेलं आहे. ठीक आहे, तर उत्तर काय मग आपलं आग्नेयाला 25 मीटर. ठीक आहे, बघा त्यानंतरचा क्वेश्चन काय आहे, रामरावाचा चेहरा शीर्षासन स्थितीत दक्षिणेकडे होता म्हणते, तर त्याचा डावा हात कोणत्या दिशेला असेल म्हणते. हां, आता बघा आपला एका झाले, आता एका झालं दक्षिण, हे झालं उत्तर, हे झालं पूर्व, हे झालं पश्चिम. ठीक आहे, आता जर तो दक्षिणेकडे पाहत असला तर त्याचा डावा हात कोणत्या दिशेला आहे म्हणते शीर्षासनमध्ये. आता बघा, आता आपण समजू, आता हे दक्षिण आहे, खालची काय आपले दक्षिण आहे, समोरची बाजू. हा काय झाला आपला डावा, हा काय झाला उजवा झाला, हा झाला उजवा, हा झाला डावा. तर आता पूर्वकडे काय झाला, आता समजायचा डावा गेला. हां, आणि इकडे काय समजायचा आता उजवा गेला, उजवा हात आहे बघ. परंतु तो काय म्हणते शीर्षासनामध्ये आहे म्हणते. कायच्यात आहे, शीर्षासनामध्ये असल्यामुळे काय राहणार मग, शीर्षासनामध्ये आहे. तर मग शीर्षासनामध्ये काय असते आपलं वरता, आता मुंडकं आहे, तर शीर्षासनामध्ये काय असते खाली मुंडकं असेल, तर मग काय होणार अपोजिट साईडमध्ये जाणार. हे काय आता डावाची साईड पश्चिम होणार, उजवाची साईड काय होणार पूर्व होऊन जाणार. मग इथं काय होणार, इथं डावा होऊन जाईल आणि इथं काय उजवा हात किती होणार पूर्वकडे चालला जाईल. तर आपल्याला विचारलं काय आहे शीर्षासनामध्ये काय होणार, डावा पश्चिमच्या इकडे चालला जाईल, पूर्व काय होणार पूर्वाच्या दिशेकडे उजवा हात चालला जाईल. तर मग आपलं उत्तर काय, मग पश्चिमेकडे कोणता हात आहे, मग डावा हात आहे. ठीक आहे, मुलांच्या रांगेत म्हणते रहीम अगदी मधोमध उभा असून त्याच्या दोन्ही बाजूकडून क्रमांक 17 आहे म्हणते, तर त्याच रांगेतील सलीम डावीकडून 9 असेल तर त्याच्या उजवीकडे क्रमांक किती आहे म्हणते. ठीक आहे, आता हे काय झाली डावी बाजू झालेली आहे, हे नंतर काय झाली हे उजवी बाजू झालेली आहे. हां, रहीम हा मधोमध उभा आहे म्हणते. काय आहे, रहीम मधोमध उभा आहे म्हणते मुलाच्या. आणि तो काय म्हणते उजवीकडूनही 17 आहे आणि डावीकडूनही 17 आहे. तर याच्यानंतर किती असेल, याच्या व्यक्ती किती असेल, याच्या मागं 16 असेल, याच्या पहिले किती व्यक्ती असेल 16 असेल. ठीक आहे, 16 असेल. नंतर काय म्हणते डावीकडून सलीम हा 9 असेल म्हणते. डावीकडून सलीम काय म्हणते 9 आहे. ठीक आहे, डावीकडून सलीम 9 आहे म्हणते. तर विचारला का आपल्याला, तर उजवीकडून सलीम किती क्रमांक आहे म्हणते. तर बघा कसं काढायचं जातं बघा. आता हे 16तून 9 मायनस केलं तर किती उरून आले, किती उरले 16तून 9 मायनस केले आपण, किती आहे 16तून 9 मायनस केले तर किती आहे 7 उरले. किती उरले 7. किती आहे याच्या 7 आहे. याच्या सलीमच्या नंतर किती व्यक्ती आहे, इथं 7 आहे आणि हा एक 8, हा एक 8 आणि इथं 16. किती होऊन किती राहिले मग आता बघा, 7 आणि 1 किती झाले 8, 8 आणि 16 किती झाले 8 आणि 16 17, 17 आणि 7 किती झाले 24, 17 आणि 7 24 आणि 1 सलीम 25. म्हणजे किती झाले, हा इथं झाले 1 आणि 7 8 आणि 1 9, 9 16 किती झाले 25. म्हणजे सलीम उजवीकडून किती नंबरवर आहे मग, तो 25 नंबरवर आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे काय आहे बघा. आता काय आहे KNE काय दिलेलं आहे बघा. आता KNET ATCD 2
यू, UK3, स्टार A, PQ, QQ4R, PQ4R, SI, SIV, 5, 5 MN 6. नंतर असं यू काय दिलेलं आहे तर ठीक आहे. तर आता याच्यावर आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे. पहिला क्वेश्चन काय 90वा, स्वराच्या अगोदर म्हणते व्यंजन किती आले आहे, वेळा आलेला आहे म्हणते. स्वराच्या अगोदर व्यंजन किती वेळा आलेलं आहे. आता स्वर किती असते, 5 स्वर आहे. कोणकोणते आहे, A, E, I, O, U. हे काय स्वर आहे, पूर्ण काय आहे, स्वर आहे. याच्या अगोदर किती व्यंजन आलेलं आहे म्हणता विचारलं काय, इथं स्वर आणि त्याच्या अगोदर काय पाहिजे आपल्याला, व्यंजन पाहिजे. ठीक आहे. आता अशी जोडी पाहायची, स्वरच्या पहिले व्यंजन पाहिजे आपल्याला. आता काय आहे, स्वर आहे, तर स्वरच्या पहिले काय एक व्यंजन आहे. ठीक आहे, एक झाली जोडी. आता स्वर पाहायचे पहिले, स्वर आहे, इथे व्यंजन आहे का नाही आहे. ठीक आहे, हा स्वर आहे, याच्या पहिले व्यंजन आहे का नाही आहे. ठीक आहे, स्वर पाहायचा. आणखी का हा आहे, का आहे स्वर आहे, याच्या पहिले व्यंजन आहे का आहे. तर किती जोडी दिसली मग आपल्याला, 1 आणि 2. मग किती वेळा आलेला आहे, 2 वेळा आलेला आहे. आन्सर काय मग आपला 2 वेळा आहे. किती वेळा आलेला आहे, स्वर व्यंजनच्या समोर स्वर किती वेळा, स्वरच्या समोर व्यंजन किती वेळा आलेलं आहे, 2 वेळा. हे आला आपलं ॲन्सर. याच्यातच नंतरचा क्वेश्चन काय दिलेला आहे, स्वराच्या अगोदर म्हणते चिन्ह संकेत आहे व नंतर व्यंजन आहे म्हणते. हा काय स्वर आहे, स्वराच्या अगोदर काय म्हणते, चिन्ह संकेत आहे म्हणते, नंतर काय म्हणते, व्यंजन आहे म्हणते. असंच आहे ना. नंतर व्यंजन आहे म्हणते. तर आपल्याला काय पाहायचं, आता अशी जोडी पाहायची, स्वर पाहायचं, त्याच्या अगोदर चिन्ह पाहायचं, नंतर व्यंजन पाहायचं. आता पाहायचं स्वर, स्वरच्या अगोदर चिन्ह आहे का नाही आहे. मग ठीक आहे, स्वर पाहायचं, स्वर आहे, स्वरच्या अगोदर चिन्ह दिसून राहिलं का आहे, त्याच्यानंतर व्यंजनही दिसून राहिलं आपल्याला. हा स्वर पाहायचा, स्वरच्या पहिले चिन्ह दिसलं का आहे, त्याच्यासमोर नंतर व्यंजनही दिसून राहिलं आपल्याला. नंतर आहे का स्वर, स्वरच्या समोर चिन्ह आहे का नाही, कॅन्सल झालं. स्वर स्वर स्वर. मग आपल्याला किती जोड्या भेटल्या, अशा 2 वेळा भेटला. किती आहे, 2 वेळा आलेला आहे. असं किती वेळा आलेला आहे, 2 वेळा. आन्सर काय मग 2 वेळा. त्यानंतरचा क्वेश्चन काय आहे, त्यानंतरचा 92 नंबरचा क्वेश्चन काय दिलेला आहे, लागोपाठमध्ये 3 व्यंजने अशी स्थिती किती वेळा आलेली आहे म्हणते. ठीक आहे, आता लागोपाठ आपल्याला काय पाहायचं, 3 व्यंजने पाहायचे आहे. कशा आहे, पहिला व्यंजन, दुसरा व्यंजन, तिसरा व्यंजन, अशी स्थिती पाहायची आहे. 3 वेळा आलेला आहे पाहायचं. बघा आता KNE आहे का नाही आहे, TCD. ठीक आहे, एक जोडी आहे इथं. नंतर पाहायचं इथं व्यंजन आहे का नाही, नाही व्यंजन 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 नाही आहे. ठीक आहे, व्यंजन RSI नाही आहे. ठीक आहे, इथे व्यंजन आहे का नाही आहे. किती वेळा आलेलं आहे, RSI व्यंजन आहे का नाही, VMN नाही दिसून आली. इकडे व्यंजन आहे का नाही. तर मग अशी स्थिती किती वेळा आलेली आहे, फक्त 1 वेळा आलेली आहे. किती वेळा आलेली आहे, 1 वेळा. तिथं काय आन्सर काय मग आपलं, 1 वेळा आलेलं आहे. त्यानंतरचा 93 नंबरचा क्वेश्चन काय, चिन्हाच्या अगोदर अंक व नंतर काय म्हणते, स्वर अशी स्थिती. चिन्ह आहे म्हणते, त्याच्या अगोदर अंक, नंतर स्वर अशी स्थिती किती वेळा आली आहे म्हणते. हाचा एक चिन्ह आहे, त्याच्या अगोदर काय म्हणते, अंक, नंतर काय म्हणते, स्वर अशी स्थिती किती वेळा आलेली पाहिजे. आता हे पाहायचं, चिन्हाच्या अगोदर अंक पाहायचे. पहिलं अंक पाहायचे, अंक कुठं आहे, अंक आहे, नंतर काय चिन्ह आहे, नंतर स्वर आहे 1 वेळा. नंतर पाहायचं हे काय, चिन्ह, अंक, अंकाच्या नंतर चिन्ह, नंतर स्वर आहे. नंतर पाहायचं अंक, पाहायचं अंक, चिन्ह आहे का नाही आहे, अंक, चिन्ह आहे का नाही आहे. तर मग आपली किती वेळा आलेली आहे, 1 2. किती वेळा आलेली आहे, 2 वेळा. स्थिती किती वेळा आली आहे, 2 वेळा.
जर म्हणते 2009 वर्षाचा स्वातंत्र्य दिन बुधवार होतं म्हणते, तर पुढील वर्षाचा प्रजासत्ताक दिन कोणत्या वारी येईल म्हणते. आता बघा, स्वातंत्र्य दिन केव्हा येत असते? 15 ऑगस्ट. कधी? 15 ऑगस्ट. 15 ऑगस्टला येत असते, पण कधी म्हणते 2009 म्हणते. म्हणजे कोणता वार होता म्हणते? बुधवार होता म्हणते. ठीक आहे, कोणता वार होता? बुधवार होता म्हणते. स्वतंत्र आता म्हणते प्रजासत्ताक दिन कधी असते? 26 जानेवारी असते. किती असते? 26 जानेवारी. आता जानेवारी महिन्याला तर मग हा कोणता असेल? 2010 असेल. ते 2010 असेल. ते इथं कोणता वार येणार आहे म्हणते आपल्याला. आता हा वार काढायचा आहे. आता हे लीप वर्ष आहे का? नाही. आता लीप वर्ष आहे तर मग टेन्शन नाही आपल्याला. लीप वर्ष असतं तर मग +1 करावं लागत असतं. तर बघा, आता इथं 15 वर्ष. आता ऑगस्ट महिना कितीचा राहते? 30 दिवसाचा. 31 दिवसाचा राहते. ऑगस्ट किती महिन्याचा राहते? किती दिवसाचा राहते? 31 दिवसाचा. मग 15 मायनस करायचं 31मधून किती उरून आले? मग ऑगस्ट महिन्यामध्ये 16 दिवस उरून आले. किती? 16. ठीक आहे. नंतर ऑगस्ट नंतर कोणता येऊन आला? ऑगस्ट. सप्टेंबरमध्ये किती दिवस राहते? 30 दिवस राहते. सप्टेंबर नंतर ऑक्टोबर. ऑक्टोबर नंतर नोव्हेंबर. नोव्हेंबर नंतर काय राहते? डिसेंबर. डिसेंबर नंतर काय राहते? डिसेंबर नंतर आहे आपलं मग ह्या जानेवारी. किती आहे? 26 पर्यंत आपल्याला इथपर्यंत दिवस काढायचे आहे. ठीक आहे, इथपर्यंत आपल्याला दिवस काढायचे आहे. तर किती उत्तर येणार बघा. आता मग काय करायचं असं, आता याची कॅल्क्युलेशन केली तर मोठी जाणार. मग काय करायचं? याला 7 भाग द्यायचे. जेवढी संख्या उरते ते साईडला लिहून घ्यायची. 7 भाग द्यायचे. 7 दुने 14. 16मधून 14 गेले तर किती उरले? 2 उरले. ठीक आहे. 7 चोक 28. किती उरले? 2 उरले. 7 चोक 28. 31मधून 28 गेले तर किती उरले? 3 उरले. ठीक आहे. 7 चोक 28 उरले किती? 2. 7 चोक 28 किती उरले? 3. 7 चोक 7 त्रिक 21 उरले किती? 5. आपली या संख्या उरल्या. आता काय? 7-7ची जोडी बनवायची, कॅन्सल करायचे. 5 आणि 2 7 कॅन्सल झाले. 2 आणि 2 4 आणि 3 7 कॅन्सल झाले. उरले आता 3. मग काय करायचं आता? हे जेवढे 3 उरले मग हे काय? बुधवारमध्ये प्लस करायचे. बुधवारमध्ये +3 केलं तर किती येऊन राहिला? कोणता दिवस येऊन राहिला? गुरुवार, शुक्रवार, शनिवार. तर मग आपला आन्सर काय राहणार आहे? शनिवार. हे आपलं आन्सर आहे. बघा, 95 नंबरचा क्वेश्चन काय? 3 45 तास यांना तास, मिनिट, सेकंद या रूपात कशी लिहाल म्हणते. काय म्हणते? हे व्हॅल्यू लिहिलेली आहे आपल्याला. 42 याला म्हणते तास, मिनिट, सेकंदमध्ये कसं लिहिलं म्हणते. आता काय? तास, मिनिट आणि सेकंद याच्यातनी कशी लिहायला म्हणते. तर काय कसं लिहायचं? आता हे तास आहे. किती तास आहे? 3 असे साईडला लिहून घ्यायचे. 3 लिहिले. आता मिनिट किती आहे? आता इथं 0 मानायचं. किती आहे? 0.4 मिनिट आहे. हे 4 घ्यायचं. 0.4. तर सेकंद किती आहे? 0.0002 आहे. आता काय करायचं? तास तर आहे, तासले असं पकडून ठेवून द्यायचं. ठीक आहे. आता काय? मिनिटले कितीनं गुणाचं? 60नं गुणाचं. गुणिला 60 किती आलं मग इथं? 6 चोक 24. 24 मिनटं आले. किती मिनटं आले? 24 मिनटं आले. आणि सेकंदला काय करायचं? 36चे सेकंद गुणायचं. किती ना? 36नं गुणायचं. तर इथं 36नं गुणलं तर किती येऊन राहिले? 72 सेकंद येऊन राहिले. किती आहे? 72 सेकंद येऊन राहिले. 24 मिनिट येऊन राहिले. आता इथं 72 सेकंद आहे का खाली ऑप्शनमध्ये? नाही. तर मग हे काय? 72 सेकंद काय आहे? 60 सेकंद प्लस काय आहे? 12 सेकंद आहे. 60 सेकंद प्लस 12. 60 सेकंद म्हणजे काय होते? 1 मिनिट होते. तर मग काय करायचं? 25मध्ये 1 मिनिट प्लस करून द्यायचं. किती झाले मग हे? 24मध्ये 1 मिनिट प्लस केलं जातं 25 मिनिट. हे 60 इथून कॅन्सल. 12 सेकंद. आपला आन्सर काय राहणार आहे? 3 तास 25 मिनिट आणि काय आहे? 12 सेकंद. हे काय आपलं आन्सर आहे. ठीक आहे. बघा, 96 नंबरचा क्वेश्चन का दिलेला आहे? एका घड्याळात म्हणते 6 वाजत
6 वाजताचे 6 टोले पडण्यास 20 मिनिट लागतात म्हणते. तर त्याच घड्याळात 11 वाजताचे 11 टोले पडण्यास किती वेळ लागतात म्हणते. 6 वाजताचे 6 टोले पडण्यास किती मिनिट लागून आले. 20 मिनिट लागून आले. ठीक आहे. तर 11 वाजताचे 11 टोले पडण्यास किती मिनिट लागणार आपल्याला याची व्हॅल्यू काढायची आहे. तर काय करायचं, किती टोले लागून राहिले, किती वाजून आले इथं 11 6. मग काय करायचं 6मधून 1 मायनस करायचं. किती होऊन आले 6मधून 1 मायनस केलं तर किती आहे 5. ठीक आहे 5 उरले. 6मधून 1 मायनस केलं तर किती होऊन आले 5. 5ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 20. मग याच्यातील काय करायचं 11मधून 1 मायनस करायचं. किती होऊन आले 10. तर आपल्याला काय विचारलं 10ची व्हॅल्यू विचारली. तर काय करायचं 5 भागिले टाकून द्यायचं 20च्या भागिले 5 गुणेला काय करायचं 10. तर उत्तर येऊन जातं 5 1 5 5 24. किती मिनिट लागेल मग 40 मिनिटं. ठीक आहे. किती आन्सर मग किती आपलं 40 मिनिटं आन्सर. ठीक आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे काय म्हणते, जर प्लस म्हणजे भागाकार काय दिलेला आहे, प्लस म्हणजे काय दिलेला आहे भागाकार दिलेला आहे, भागाकार म्हणजे काय दिलेला आहे मायनस दिलेला आहे, मायनस म्हणजे काय दिलेला गुणाकार दिलेला आहे, गुणाकार म्हणजे काय दिलेला प्लस दिलेला आहे. ठीक आहे. आणि याची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला 21 7 42 मायनस 2 गुणेला 3 काय -2 दिलेला आहे. तर बघा आता काय प्लस आहे, प्लसच्या जागी काय वापरलेलं आहे तर भागाकार. तिथं काय द्यायचं भागाकार देऊन द्यायचा. नंतर काय भागाकार आहे, भागाकारच्या जागी काय वापरलेलं मायनस, तिथं मायनस देऊन द्यायचा. नंतर काय वापरलं मायनसच्या जागी काय दिलेलं आहे गुणाकार, तिथं गुणाकार लिहून घ्यायचा. नंतर काय गुणाकारच्या जागी काय प्लस, तिथं प्लस लिहून घ्यायचा. नंतर काय मायनसच्या जागी काय दिलेला गुणाकार, तिथं काय करायचं गुणाकार करून घ्यायचा. ठीक आहे. आता बघायचं भाग द्यायचा 7 1 7 7 3 21. ठीक आहे. इथं 3 आला मायनस, याचा गुणाकार करायचा. किती होते 42 गुणिला 2 केले तर किती होते 84 होते. किती होते 84 प्लस किती होते 6. आता काय करायचं याची ॲडिशनवर हे प्लसचे आहे, हे प्लसचे 3 आहे, प्लसचे 6 आणि काय -84. याची ॲडिशन केली तर किती होते 3 आणि 6 किती होते 9. हे -84मधून 9 मायनस केलं तर किती होऊन आले 4तून 14तून 9 गेले तर किती उरले 5. हातचा आला 1, इथे किती उरले 75. मग ते पण काय येणार आहे -75 उरले. किती उरले -75. आन्सर आहे आपलं -75. त्यानंतरचा क्वेश्चन आहे का दिलेला आहे 65 70 90 130 210. 65 70 90 130 210. तर याच्यात काय आपल्याला विसंगत ओळखायचा आहे. तर बघा आता फरक किती जायचा 65 आणि 70मध्ये 5चा फरक आहे, 70 आणि 90मध्ये 20चा फरक आहे, 90 आणि 30मध्ये 40चा फरक आहे, 130 आणि 210मध्ये कितीचा फरक आहे 80चा फरक आहे. आता काय होऊन आलं इथं 80 आहे, इथं 40 आहे, 20 आहे, इथं 5 आहे. इथं 80चे काय होऊन आले अर्धे होऊन आले म्हणजे 40 होऊन आले, 40चे अर्धे होऊन आले 20 होऊन आले. इथं 20चे अर्धे पाहिजे होते, किती होते 10 पाहिजे होते, परंतु इथे 10 आहे का नाही. तर मग विसंगत कोणतं आहे मग आपलं 65 आहे. ठीक आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन का दिलेला आहे 5 15 60 6 120 नंतर 7 35 210 असा आपल्याला काय दिला डब्बा दिलेला आहे असा आणि याची व्हॅल्यू आपल्याला विचारलेली आहे. त्या क्वेश्चन मार्कच्या जागी काय येणार आहे. तर कसं सॉल्व करायचं आता हे बघा. आता हे जे 5 आहे 5 नेले 60 भागलं तर 5 1 5 5 1 5 5 2 10 किती आले इथं 12 आले. आणि 12मध्ये 15 यासाठी किती प्लस केले असेल मग +3 केली असेल. ठीक आहे. आता इथं 6 आहे, इथं हे 5 आता 7 आहे, इथे किती आहे 7 आहे, 7 1 7 7 3 21 आहे. ठीक आहे. 30मध्ये इथं 35 यासाठी काय केलं असेल मग +5 केली असेल. ठीक आहे. 6 आले 6 भाग द्यायचा 6 2 12 किती आले 20 आले. आता इथे किती आले +3 केले, इथं किती केलं +5. मग आता इथे किती करायला लागेल मग +4 करायला लागेल.
+4 केले तर इथे उत्तर किती येणार मग 24 येणार आहे. ठीक आहे, किती आन्सर मग आपलं 24. बघा नंतरचा क्वेश्चन काय म्हणते, एची आई ही बीची बहीण आहे म्हणते. एची आई ही बीची बहीण आहे आणि ए हे केचे वडील आहेत म्हणते. जर के हा मुलगा असेल तर के हा बीचा कोण आहे म्हणते. बघा आता एची आई हा ए आहे, एची जी आई आहे म्हणते. ठीक आहे, एची जी आई म्हणते बीची बहीण आहे म्हणते. काय म्हणते, बीची बहीण आहे. ठीक आहे, आणि ए हे केचे वडील आहे म्हणते. ए हा म्हणते केचा काय म्हणते वडील आहे म्हणते. मग प्लसचं चिन्ह द्यायचं. नंतर काय म्हणते, जर के हा मुलगा आहे म्हणते. के काय म्हणते मुलगा आहे म्हणते. तर के हा बीचा कोण आहे म्हणते. के हा म्हणते बीचा कोण आहे. मग बी काय म्हणन, केले काय म्हणन बी त्याच्या बहिणीचा पोरगा आहे म्हणते. तर बी काय म्हणन केले नातू म्हणून. काय म्हणा नातू. ॲन्सर काय आहे मग आपलं त्याचं नातू आहे. ठीक आहे, ठीक आहे. इथं आपला क्लास खतम झालेला आहे. आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.